नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। तर ती कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया किचन मध्ये। आज आपण कोथिंबीरीपासून चिकन मटनला मागे सारेल अशा प्रकारची अप्रतिम भन्नाट चवीची भाजी बनवणार आहोत। तुम्ही त्याच भाज्या खाऊन कंटाळला असाल किंवा कोणीतरी पाहुणे येणार असतील, अशा वेळी काहीतरी नवीन बनवायचंय, ते सुद्धा घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आणि कमी वेळेत, तर अशी अप्रतिम चवीची कोथिंबीरीची भाजी नक्की ट्राय करू शकता। एकदा खाल्लीत तर पुन्हा पुन्हा बनवाल, इतकी चवीची ही रेसिपी आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर शोभाज किचन हेल्दी फूडला सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमची एकही रेसिपी मिस होणार नाही। चला तर मग अशा अप्रतिम चवीच्या भाजीला सुरुवात करूया। साहित्य आणि कृती पाहू। एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे, ते किसून घेतलेलं आहे। 15-20 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे। ही सर्व मसाल्याची तयारी केलेली आहे। आता सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। त्यानंतर 1.5 चमचा हिरवं वाटण टाकलं, 2-3 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, थोडेसे जिरे आणि मीठ घालून वाटून घेतलेलं होतं, ते 1.5 चमचा टाकलं। त्यानंतर 4 मोठे चमचे बेसन पीठ, म्हणजे 1 छोटी वाटी बेसन पीठ टाकलं। 4 मोठे चमचे घ्या किंवा 1 वाटी घ्या, मी हे 2 व्यक्तींसाठी बनवते। तुम्हाला जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर प्रमाण हे दुप्पट करा। त्यानंतर 1 चमचा बाजरीचं पीठ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलं। त्यानंतर 1 छोटा चमचा मीठ टाकलं, 1 छोटा चमचा हळद, कारण मीठ आपण वाटण वाटताना टाकलेलं आहे त्यामुळे मीठ हे अंदाज घेऊनच टाकायचं। हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि जसं लागेल असं पाणी टाकून सैलसर मळायचं आहे। 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी हे थोडं थोडं टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही। पीठ हे अशा प्रकारे मळायचं, जरा सैलसर मळायचं, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे आपल्याला पकोडे बनवणार आहोत ते अशा प्रकारे अलगदपणे टाकता येतील। मी इथे मोदक पात्रातील जाळी घेतलेली आहे, तुम्ही वड्या शिजवायची चाळण सुद्धा घेऊ शकता। त्याला तेल लावून घेतलं, मध्यम गॅसवरती कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यावरती जाळी ठेवून दिली। त्या जाळीवरती अशा प्रकारे वडे करून घ्यायचे आहे। साईज तुम्ही छोटी मोठी तुम्हाला जेवढी हवी तेवढी करू शकता। दोन्ही वड्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत। अशा पद्धतीने भज्याच्या साईजचे, म्हणजे भजी ज्याप्रमाणे असतात त्या साईजचे मी वडे करून घेतलेले आहेत। झाकण ठेवून मीडियम ते हाय फ्लेमवरती 12 ते 15 मिनिट शिजू द्यायचं। वडे शिजतात तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ। एका खोलगट कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि उभा चिरून घेतलेला कांदा टाकला। कांदा ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजायचा आहे। मध्यम गॅसवरती कांदा भाजण्यासाठी मला 3.5 ते 4 मिनिट लागले। ब्राऊन कलरचा कांदा झाल्यानंतर 1 छोटी वाटी खोबरं किसून घेतलेलं ते टाकलं। खोबरं लवकर भाजतं। आता कांदा आणि खोबरं छानपैकी भाजू दिलं। गॅस मी बंद केलेला आहे, कढई अजून गरम आहे। त्यातच धुवून स्वच्छ करून घेतलेली मुठभर कोथिंबीर टाकली। आपण कोथिंबीरीचा जास्त वापर करतोय कारण कोथिंबीरीचीच भाजी बनवतोय। त्यानंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या टाकल्या आणि गरम कढईमध्ये हे सर्व परतून घेतलं। एका ताटामध्ये गार करण्यासाठी काढून ठेवलं। अशा प्रकारे ताटामध्ये गार करण्यासाठी काढून ठेवलं। तोपर्यंत आपण वडे कसे शिजलेत ते पाहू। झाकण उघडून पाहिलं, पहा किती सुंदर दिसतायत, अगदी वाफाळलेले आहेत। हात ओला करून घेतला आणि वड्याला लावून पाहिला तर हाताला मिश्रण बिलकुल चिकटत नाही, म्हणजे आपले वडे छानपैकी शिजलेले आहेत। आता हे गार करायला काढून ठेवायचं आणि तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ। छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला बारीक वाटून घ्यायचा। या प्रकारे तर कोथिंबीरीचे वडेही गार झालेले आहेत, पहा किती सुंदर शिजलेले आहेत, चाळणीला बिलकुल चिकटत नाहीत। तर एका ताटामध्ये हे वडेही काढून घेतले। वडे गार होऊ द्यायचे। आता सेम कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे वडे खरपूस तळून घ्यायचे। ज्याप्रमाणे आपण कोथिंबीरीची वडी तळतो त्याचप्रमाणे हे वडे तळून घ्यायचे आहे। वडे तळत असताना साईडच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला कमी वेळ लागतो। पहा अशा प्रकारे खमंग वडे तळून झालेले आहेत, साईडला ठेवून दिले। कोथिंबीरीचे वडे तळलेले तेल आहे, या तेलामध्येच मी भाजी करणार आहे, पण हे तेल जास्त आहे म्हणून मी त्यातलं तेल काढून घेतलं आणि 2 मोठे चमचे तेल शिल्लक ठेवलं। त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले। जिरे टाकून झाल्यानंतर
वाटून घेतलेला मसाला टाकला. मसाला टाकून थोडंसं परतवून घ्यायचं, म्हणजे तेलाचं टेम्परेचर कमी होतं. आणि मग त्यामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली. त्यानंतर 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला टाकला आणि मटन मसाला एव्हरेस्टचा तो 1 मोठा चमचा टाकला. हे सिक्रेट मसाले आहेत, यामुळेच आपल्या भाजीची चव ही चिकन मटनलाही मागे सारेल अशी बनते. त्यानंतर घरीच तयार केलेली धने पावडर 1 मोठा चमचा टाकली. हे सर्व मिश्रण मध्यम गॅसवरती व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं. भाजताना सतत पळीच्या साह्याने हलवायचं आहे, म्हणजे मिश्रण कढईला चिकटणार नाही आणि करपणार नाही. तर अशा प्रकारे 3 ते 3.5 मिनिटात मिश्रण छानपैकी शिजलेलं आहे. पहा, कढईला बिलकुल चिकटत नाही. कोणत्याही भाजीचा मसाला खमंग भाजला की त्याची चव अप्रतिम लागते. मसाला भाजून झाल्यानंतर साईडच्या गॅसवरती मी 2 मोठ्या वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं ते टाकलं. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकू शकता. पाणी हे गरमच टाका, म्हणजे भाजीची चव छान लागते आणि भाजी लाल बुंद तर्रीदार बनते. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यांमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून तेही टाकलं. असं टोटल मी 2.5 वाट्या पाणी टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भाजी घट्ट हवी की पातळ हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती रस्याला उकळी येऊ द्यायची. अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटातच छानपैकी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये कोथिंबीरीचे वडे टाकायचे. लक्षात घ्या की उकळी आल्यानंतरच कोथिंबीरीचे वडे टाकायचे, म्हणजे वडे हे विरघळत नाहीत. थिकनेस पाहू शकता किती सुंदर दिसतंय. अगदी मटणाचीच भाजी शिजते असं वाटतं. झाकण थोडंसं उघडं ठेवायचं साईडने आणि 3 ते 4 मिनिट स्लो गॅसवरती शिजू द्यायचं, म्हणजे भाजीला तर्री छान येते. पहा, 3 ते 4 मिनिट शिजल्यानंतर अशा प्रकारे लाल बुंद चवीची सुंदर अप्रतिम अशी भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. भाजी पाहूनच तोंडाला पाणी सुटते. अगदी चिकन मटण खाणारे सुद्धा ही भाजी खाऊन या भाजीची स्तुती केल्याशिवाय राहत नाहीत. भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद केला आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकूनही भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली, म्हणजे कोथिंबीरीचा कलर असाच हिरवागार राहतो. आणि भाजीची तर्री पहा किती लालबुंद झालेली आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटते. ही भाजी फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होते. फार वेळ लागत नाही. आणि तुम्ही पाहिलंच आहे की वेगळं साहित्य काय आणावं लागत नाही, तर घरातच आपल्या जे उपलब्ध साहित्य असतं त्याच साहित्यामध्ये भन्नाट चवीची कोथिंबीरीची भाजी बनवलेली आहे. अशी भाजी पूर्वी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. इतकी सुरेख भाजी ही लागते. भात, भाकरी, चपाती, पुरी, पराठे यासोबत ही भाजी एन्जॉय करू शकता. अगदी कशाही सोबत छान लागते. आणि जेवणामध्ये एक भाजी केली तरी पुरेशी होते. रेसिपी जरा जरी युजफुल वाटली असेल तर मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजापाजारी यांना शेअर करा, लाईक करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.